तक्षशिला विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती। नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनच्या वतीने तक्षशिला विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ विरोधी आणि सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासोबतच डिजिटल जगात सुरक्षित व जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिला। नाशिक रोड येथील तक्षशिला विद्यालयात बुधवार 12 ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली। विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले। नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, सहाय्यक फौजदार महाजन, पोलीस हवालदार शैलेश पाटील, सचिन दिवे, राजेश बागुल आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली सदगीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता निर्माण होण्यामागे मित्रांचा दबाव, कुतूहल, मानसिक ताणतणाव आणि चुकीची संगत यासारखी कारणे असल्याचे पोलिसांनी सांगितले। अंमली पदार्थाचे विविध प्रकार आणि त्यांचा शरीर तसेच मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। कॅफीनयुक्त पेयाचे अतिसेवन केल्यास झोपेचे विकार, चिंता, एकाग्रतेचा अभाव आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात। याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। अंमली पदार्थ व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 अर्थात NDPS कायद्यातील तरतुदी तसेच अंमली पदार्थाचे सेवन, बाळगणे आणि तस्करी केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती पोलिसांनी दिली। यासोबत सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। कोणत्याही आपत्कालीन पोलीस मदतीसाठी 112 तर सायबर फसवणूक किंवा सायबर सुरक्षेसाठी 1930 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले। युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, चांगले संस्कार जोपासावेत आणि जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून समाजात योगदान द्यावे असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला। विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत घेण्यात आलेला हा कार्यक्रम माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला। अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांसह सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले। पोलीस मदत 112 सायबर सुरक्षा 1930।